नांदेड़ दक्षिण निर्वाचन क्षेत्र के नवनिर्वाचित विधायक आनंद बोंढारकर के हाथों पुराने नांदेड़ के नावघाट, मरघाट और पंचशील नगर चौपाला परिसर में 1,15,00,000 रुपयों की निधि के विकास कार्यों का भूमि पूजन किया गया। मंगलवार 24 दिसंबर को आयोजित भूमि पूजन समारोह में शिवसेना के शहर प्रमुख तुलजेश यादव, भाजपा के महेश खोमणे, शिवसेना के शंकर पिनोजी आदि सहित अन्य पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। नगरेश्वर मंदिर से लेकर नावघाट तक विधायक बोंढारकर के साथ पूर्व नगर सेवक तथा शिवसेना के शहर प्रमुख तुलजेश यादव सहित कई कार्यकर्ताओं ने रैली निकाली। गोदावरी नदी किनारे से नावघाट परिसर में विधायक बोंढारकर के हाथों नाली निर्माण कार्य, मरघाट परिसर में कमान से लेकर मरघाट तक सीसी रोड और पंचशील नगर में बुद्ध विहार परिसर में सीसी रोड निर्माण कार्य आदि विकास कार्यों का भूमि पूजन किया गया। इस कार्य के निर्माण को प्रारंभ हो चुका है। दौरान जिला नियोजन समिति से पिछले दिनों अथक प्रयासों के बाद इन विकास कार्यों के लिए निधि मंजूर करवा लिया था। आज नवनियुक्त विधायक आनंद बोंढारकर के हाथों इस पहले विकास कार्य का भूमि पूजन किया गया है, ऐसी प्रतिक्रिया तुलजेश यादव ने दी है। तो वही पहली बार विधानसभा में पहुंचकर गोदावरी नदी शुद्धिकरण की मांग की है। इसके आगे भी दक्षिण नांदेड़ के विकास के लिए प्रतिबद्ध होने का आश्वासन विधायक आनंद बोंढारकर ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से दिया है। आज अतिशय माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने मला मतदार रूपी जे आशीर्वाद देऊन विधानसभेमध्ये पाठवलं आणि त्यांचं काम करण्याचं भाग्य या ठिकाणी मला लाभलेलं आहे। या अनुषंगाने आज जुन्या नांदेडमध्ये 1,15,00,000 रुपयाचं या ठिकाणी विकास कामाचं भूमिपूजन या ठिकाणी आम्ही करतोय। या ठिकाणी माझ्यासोबत शिवसेनेचे शहर प्रमुख तुलजेश यादव, भारतीय जनता पार्टीचे आमचे बाळासाहेब, आमचे जिल्हा संघटक शंकररावजी पिनोजी, शिवसेनेचे तालुका प्रमुख उद्धव पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख सुहासजी खराणे व सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून 1,15,00,000 रुपयाचं या ठिकाणी भूमिपूजन आम्ही केलेलं आहे। आणि नांदेड दक्षिणमध्ये विकासाची गंगा आजपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि नांदेड दक्षिणचा वेगवान विकास आम्ही इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करू। आज गोदावरी नदीमध्ये आम्ही या ठिकाणी उभे आहोत। सर्वप्रथम मी विधानसभेमध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये सभागृहामध्ये मी जे मुद्दा उपस्थित केला, आता मी गोदावरी पात्रामध्ये आहे। गोदावरी माता एक पवित्र गंगा म्हणून आपण या ठिकाणी त्यांना मानतो आणि अतिशय दूषित अशी गोदावरी माता या ठिकाणी झालेली आहे। त्यासाठी प्रामुख्याने मी गोदावरी शुद्धीकरणासाठी गोदावरी माता शुद्ध झाली पाहिजे, पिण्यायोग्य पाणी या ठिकाणी गोदावरी नदीमध्ये झालं पाहिजे आणि प्रदूषण मुक्त गोदावरी झाली पाहिजे। यासाठी आम्ही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत। आज या कामाची सुरुवात झालेली आहे। परमेश्वराच्या आशीर्वादानं, जनतेच्या आशीर्वादानं नांदेड दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास काम करण्याचा आम्ही संकल्प या ठिकाणी केलेला आहे। आमचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली हा नांदेड दक्षिण विधानसभेचा विकास आम्ही या ठिकाणी करणार आहोत। हे जनतेने दिलेला आशीर्वाद आम्ही या ठिकाणी सार्थ करणार आहोत। जिल्हा नियोजन DPDC मार्फत गेल्या 24-25च्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही जे निधी या ठिकाणी प्रयत्न करून घेतला होता, त्याचा आज आमचे नवनिर्वाचित आमदार यांचा प्रथमच त्यांच्या हस्ते आज विकास कामाचे उद्घाटन या ठिकाणी 1,15,00,000चे उद्घाटन या ठिकाणी जुना नांदेड भागामध्ये झालेले आहेत। मरघाट येथे कमान पासून ते मरघाट पर्यंतचं नालीचं काम असो, पंचशील नगर मध्ये बुद्ध विहारापाशी सीसी रस्ता व त्या ठिकाणी नालीचं काम आणि नावघाट या ठिकाणी नालीचं काम असं मिळून 1,15,00,000चं कामाचं उद्घाटन आजपासून चालू झालेलं आहे। त्याचं आज उद्घाटन माननीय आमदार आनंद पाटील बोंढारकर साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे। या कामाची व विकास गंगेची सुरुवात
आज आम्ही गोदावरी नदीच्या काठापासून सुरू केलेली आहे. तर आम्ही गोदावरी नदीच्या जिथपर्यंत जे काठ राहील तिथपर्यंत विकास करण्याचा प्रयत्न करू.